समुद्राच्या किनाऱ्यावरती भरपूर असा वेळ घालवल्यानंतर आम्ही रूमवरती आलो, फ्रेश झालो, ओले कपडे वगैरे चेंज केले आणि सगळेजण एकाच रूममध्ये बसलेलो आहोत आता. आणि आता आम्ही माफिया गेम खेळणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग गेम आहे हा. मन लावून खेळला आणि व्यवस्थित खेळला तर खूप मजा येते याच्यामध्ये. तर तेच आता आम्ही खेळणार आहे. गेम खेळताना खूप हसी मजाक झाला, कारण आत्तू आणि मामा ह्या दोघांना पण हा गेम माहीत नव्हता. मी सगळ्यांना आधी हा गेम एक्सप्लेन केला आणि त्यानंतर आम्ही खेळायला घेतला आणि मग खेळताना खूप म्हणजे गमती जमती झाल्या. त्यात थोडे थोडे शॉट मी घेतलेले आहेत, पूर्ण काही असं शूट केलं नाही. आम्ही बराच वेळ खेळत होतो. डोळे बंद करा. पोलीस पण नाही वाचवू शकला तर तो विलेजर गेलेला आहे. तर हा तो विलेजर होता, गेलेला आहे. पोलिसालाच मारलेले बाकी. डॉक्टरने डोळे जातात. पोलीस कोण आहे? पोलीस कोण आहे? खेळ संपला विलेजर कोण आहे? डोळे बंद करा. डोळे बंद करा. तुम्हाला काय कोणाला मारलं? माफियाने कोणाला मारलंय? डोळे जातात. एवढं नक्की कळ. दादा पोलीस आहे ते. दादांनी चुकीचं डोळे उघडा आता. डोळे नाहीतर झोप लागेल. कोण मारलं गेलं? तो मारले गेले. डॉक्टर मला एवढं कळलं. डॉक्टर पोलीस हे कोणतं पोलीस. दादा पोलीस होते तेवढं. गेम नाही पण बाकीच कॉमेडी झालं. गेम खेळताना खूप मजा आली, खूप हसलो आम्ही. मग त्यानंतर आता जेवण करण्यासाठी निघालेलं आहे. तर इथे शेजारीच बाजूला त्यांचं छोटंसंच हॉटेल आहे, म्हणजे घरगुतीच जेवण मिळतं तिथं. तर तिथेच निघालोत आता. पुढच्या वर्षी पण इथंच येऊ. हे आपलं आहे सगळ्यांनी. आपण इथं राहतो. तर आज इथला तिसरा दिवस आहे आमचा. असं इथं गणपतीपुळे मध्येच आहे आम्ही. काल गणपतीपुळे मध्ये आलो, मुक्काम केला. तर इथे गणपतीपुळेच्या जवळच आणखीन एक छोट्या गावामध्ये केशव सुतांचं घर होतं. तर तेच बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथे.
तर इथे सगळ्या केशवसुतांच्या कविता लावलेल्या होत्या, ज्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या इथे लावलेल्या होत्या. तर खूप छान छान अशा कविता होत्या त्या. तर त्यामध्ये एक तुतारी ही कविता पण होती आणि ती कविता मला स्कूलमध्ये असताना मला होती ती, म्हणजे बऱ्याच जणांना असणार आहे ती. तर ती ती कविता माझी आजही पाठ आहे. तर छान अशी ती कविता होती. तर एक तुतारी द्या मज आणून पुंकीन जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. तर ती अशी कविता होती, ती मला बोलावीशी वाटली म्हणून मी बोलले थोडंसं. केशवसुतांच्या घरी गेल्यानंतर ना तिथे सगळ्यात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर ते माझे सासरे. कारण माझे सासरे पण एक कवीच आहेत आणि आणि माझ्या सासऱ्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे मशाल म्हणून. तर ते सुद्धा प्रकाशित केलेलं आहे आम्ही. आणि माझे सासरे पण खूप छान छान अशा कविता लिहितात. म्हणजे त्यांच्या कविता हे सामाजिक असतात आणि असे विचार करायला लावणाऱ्या असतात. तर कधीतरी मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की त्या ऐकवेल. तर इथे काही केशवसुतांनी लिहिलेले आम्ही असे बुक पण घेतले. हा इथला रत्नागिरीमधला कोळीवाडा आहे. तर हा किल्ला आहे जयगड. तर तेच बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो. पण पावसाची रिमझिम ही सतत चालूच होती, त्यामुळे आम्ही जास्त असं फिरून नाही बघितला तो. तर हे गणपतीचं मंदिर होतं आणि खूप छान होतं ते. इथे मी काही रील्स पण शूट केलेले आहेत आणि ते माझ्या इन्स्टावरती टाकलेले आहेत. तर माझा इन्स्टा आय डी आहे अश्विनी जानराव. तर तुम्ही तिकडेही मला फॉलो करा.
तर बरंचसं फिरून झाल्यानंतर आम्ही आता इथे जेवणासाठी थांबलेलो आहे. तर हॉटेलच्या बाजूलाच एक छोटंसं असं दुकान होतं. तर तिथे खूप छान छान अशा वस्तू होत्या. तर तेच आम्ही तिथे शॉपिंग करण्यासाठी थांबलो होतो. आता आलो आम्ही अरेवारे बीचवरती आलो आहे. तर मी इथे आता अरेवारे बीचवरती आलेलो आहे आणि इथे पण खूप मस्ती केली आम्ही. बराच वेळ 1-2 तास घालवले. नंतर पाऊस पण आला, पावसात पण भिजलो खूप छान. बराच एन्जॉय झाला बीचवरती.